नमस्कार. मी जयमाला धनंजय कुलकर्णी, राहणार खोपोली, वय वर्ष 50. अनुराधाताई राज्याध्यक्ष यांच्या मनाच्या श्लोक स्पर्धेमध्ये मला सहभाग घेता आला याबद्दल सर्वात प्रथम मी अनुराधाताईंचे खूप खूप आभार मानते. मनाच्या श्लोक पुस्तकातील 8वा श्लोक आज मी आपणासमोर सादर करते. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा जिजावे, परियंतरी सज्जना निववावे. जय जय रघुवीर समर्थ. ते त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. यासाठी मी आज आळंदीतीलच 2 महान व्यक्तींचा परिचय आपल्यासमोर सादर करते. पहिली व्यक्ती आपली संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबा माऊली यांचे आहे. जे वय खेळण्याचे, बागडण्याचे, मौजमजा करण्याचे, त्या लहान वयातच त्यांनी आपल्या आईवडिलांना कसा त्रास दिला हे पाहिले, त्यांना वाळीत कसे टाकले हेही पाहिले. त्याचप्रमाणे भावंडांची जबाबदारीही पेलवली. मादुकरी मागण्यासाठी भावंडांना घेऊन जेव्हा ते जात होते गावामध्ये, त्यावेळी काही लोक त्यांना धान्य देत होते, पीठ देत होते, परंतु काही लोक त्यामध्ये दगड, माती, धोंडे मिक्स करत होते. कोणी शिव्यागाळी देत होते, तर कोणी मारझोड करत होते. या साऱ्यांना प्रत्युत्तर न देता ते त्यांच्या रागावरती नियंत्रण ठेवत होते आणि आपल्या भावंडांना सुद्धा राग व्यक्त करू देत नव्हते. घरी आल्यानंतर ते त्यांच्या बहीण भावांना एवढं एकच सांगत होते की तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नका, त्यांच्या निंदेकडे लक्ष देऊ नका, तुम्ही मात्र तुमचं कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं पोचवता येईल हे पहा. माऊलींकडे आणि त्यांच्या भावंडांच्याकडे खूप ज्ञान होते. वेद पठण, अभ्यास, योग साधना सारंच काही होतं आणि याचा प्रसार ते वेगवेगळ्या गावी जाऊन करत होते. आणि मोठ्या भावाची आज्ञासुद्धा त्यांची भावंडं एका आईच्या आज्ञेप्रमाणे ते पाळत होते आणि म्हणूनच ज्ञानोबारायांना सगळे माऊली म्हणतात. बघा ना, आज एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी त्रास सहन केला आणि आज आळंदीमध्ये लाखो लोक त्यांच्या दर्शनासाठी येतात, त्यांचं दर्शन घेतात, त्यांच्या ज्ञानाचा उपभोग घेतात. खरंच ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी समाधी घेतली आणि हरिपाठ, पसायदान यासारखं सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांनी ज्ञान पोहोचवलं. खरंच आज आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एकही घर नाही की तिथे हरिपाठ आणि पसायदान, ज्ञानेश्वरी होणार नाही. खरंच आज वारकरी संप्रदाय निर्माण झाला. वारकरी संप्रदायांच्या घरोघरी हरिपाठ घेतल्याशिवाय लोक पाणी पित नाहीत आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवण जेवत नाहीत. कार्य करावे तर ज्ञानोबांसारखे, कार्य करावे तर ते ज्ञानोबांसारखे. त्याचप्रमाणे आळंदीजवळच शांतिवन म्हणून आहे. सिंधुताई सपकाळांप्रमाणेच अशोक देशमाने सर आहेत, हे सुद्धा एक खूप मोठे कार्य करत आहेत. बीड जिल्ह्यातील ऊसतोडी कामगारांच्या मुलांचे ते पालक बनलेले आहेत. त्यांना राहण्याची, खाण्याची, त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या पूर्ण उदरनिर्वाहाची सर्व सोय आपले अशोक देशमाने सर करतात. तसेच आपल्या बीड जिल्ह्यातील मनीषाताई पवार यासुद्धा आईवडिलांना जी मुलं सांभाळत नाहीत, वृद्धाश्रमात ठेवतात, त्यांच्यासाठी त्या त्यांची एक मुलगी होतात आणि मुलीप्रमाणे त्या आईवडिलांची त्या सेवा करतात. खरंच बघा ना, ज्ञानोबा माऊली आळंदीतलेच आणि आपल्या अशोक देशमाने सरसुद्धा आळंदीतलेच. खरंच आळंदीमध्ये एवढ्या 2 महान व्यक्ती घडलेल्या आहेतच. खरंच आपल्या मनुष्यजन्म मागच्या जन्मी कोण होतो माहीत नाही, पुढच्या जन्मी कोण होणार माहीत नाही, परंतु हा जो मनुष्यजन्म देह जो मला मिळाला आहे त्याचा मी माझ्या देशासाठी, समाजासाठी थोडंसं काहीतरी चांगलं करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि या लोकांच्या प्रेरणेतूनच मी आज एक खारीचा वाटा उचललेला आहे. मी माझ्या खोपोलीमध्ये बालसंस्कार वर्ग सुरू केलेला आहे आणि त्यांना ज्ञानोबा माऊलींचे आशीर्वाद लाभावेत हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. रामकृष्ण हरी.